स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून गंधर्व रंगमंच वसई सविनय सादर करीत आहोत एकांकिका. हा आपला छोटासा राजमहाल. आता इथे आपल्याला कारभार करायचा आहे. तो एजंट म्हणत होता की इथे खिडकी आहे, या खिडकीतून सगळी सिनरी स्पष्ट दिसेल आणि तो सूर्यप्रकाश डायरेक्ट येतो. बरं, आता हे रिपेअर केलंय, त्याच्या आधी पाऊस सुद्धा डायरेक्ट यायचा. हो. लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक दिनेश देवळेकर, कलाकार कैलास ठाकूर, साक्षी नाईक. प्रकाश योजना आशिष भिडे, संगीत कैलास मेस्त्री. या गर्दीमध्ये ना खूप दमायला होतं रे. ए ऐक ना, आज आपण बाहेरच जेवूया का? मला ते जेवण करायचं खूप कंटाळा आला. बाहेर नको, अगं तिकडे गाडीवर पुलाव चांगला मिळतो, तोच मागूया. ध्वनी संयोजन महेंद्र नांदगावकर, नेपथ्य शुभम सुनील. गंधर्व रंगमंच वसई सादर करीत आहोत एकांकिका तेरे मेरे सपने. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. बैठे रहे तसव्वुरे जाना किए हुए. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. दिल ढूंढता है फिर वही. हो, आवरा लवकर, ट्रॅफिक लागलं तर पंचायत होईल. अरे डबा नको का खायला? मला माझा आवरून तुझा पण आवरायला लागतं. मग जरा थांब ना थोडं. अगं मी थांबेल ग, पण माझा बॉस थांबला पाहिजे ना. आवर लवकर. पोळ्याच राहिल्यात, तेवढ्या झाल्या की झालं. कविता, ए कविता, एक कविता. आई अरे काय झालं? अरे काय शोधतोयस? अगं हे बघ, हे असं होतं.
काहीतरी शोधत असतो. अरे पण काय शोधायचंय ते तरी सांग, म्हणजे मी मदत करेन. नको, मी शोधेन. पण आधी मी काय शोधत होतो ते तर आठवू दे. गर्लफ्रेंडची लव्ह लेटर्स नाहीत ना? झालं, आत्ताच्या जमान्यात बायको परवडत नाही, गर्लफ्रेंड कुठे सांभाळू. मी ना परवडायला, मी काय फोर व्हीलर आहे? सापडला. अगं, तसं पण आता व्हॉट्सअप आणि फेसबुक असताना लव्ह लेटर्स कोण पाठवतं? सगळं कसं डिजिटल झालंय. आमच्या वेळेस नव्हतं असं काही. अरे प्रत्येक जनरेशनला हेच म्हणतो, आमच्या वेळेला नव्हतं असलं काही. इट्स अ जनरेशन गॅप. तसं पण जमाना हल्ली सेव्हिंगचा झालाय. आजकाल पैशांबरोबर लोकांच्या भावनाही सेव्हिंगवर ठरतात. माणुसकी पण हल्ली EMI वर मिळते. EMI वरून आठवलं, काल एक फ्लॅट बघितलाय. काय? फ्लॅट? 2 BHK? सॉरी, म्हणजे 1 BHK का? अगं, ऍडव्हान्स पेमेंटची पण व्यवस्था झालेली आहे. पण EMI किती आहे? EMI हे बघ, आपल्या दोघांपैकी एकाच्या पगारात EMI निघून जाईल, पण दुसऱ्याच्या पगारात खर्च निघेल का? छोड़ दो सरकार, हम इस झोपड़े में भी खुश हैं. आज काय एकदम शायराना अंदाज दिसतोय सरकारांचा. ऐसा काही नाही, जस्ट फन. बरं सोड, मला सांग, डब्यात पोळ्या किती देऊ? 2 दे. बरं. हे थांब, आज 20 रोजी मस्त चिकन आणणार आहे, चांगले 4 पोळ्या दे. अरे किती हरकलायस? तुला चिकनच खावंसं वाटत होतं ना, तर मला सांगायचंस, मी करून दिलं असतं. घरी चिकन नको रे बाबा. हे बघ, अरे थांब रे. हे बघ, दुधाच्या पिशव्या मोजलेल्या आणि पेपर पण मोजलेले. अगं ते नाही. हे बघ, 8 तारखेला आपण चिकन केलं होतं आणि आपल्या दोघांचं काय ठरलंय, महिन्यातून फक्त 2 वेळा नॉनव्हेज. मग आता पुन्हा चिकन करायची वेळ अजून यायची आहे. मग तोपर्यंत आणते 20 रोजी चिकन, तर दे दणक्या. अरे किती हा चिंगूसपणा. याला काटकसर म्हणतात. तसं पण आपल्या दोघांच्या पगारात परवडेल एवढाच खर्च करायचा असं आपलं ठरलंय ना. आपल्याला सेव्हिंगही करायची आहे. मग काय झालं? काही नाही रे, परिस्थिती पण कशी असते बघ ना. चला आवरा लवकर, इमोशनल ड्रामाला वेळ नाही आपल्याकडे. हा जोशा, बोल. ए, काही सांगू नकोस, ऑफिसची तयारी करतोय. तिकडे बॉसचा BP वर खाली होत असेल. ए, सिरियसली? खरंच? ग्रेट यार. या न्यूज बद्दल ना तुला चीड. वडापाव देतो आणि चहा फ्री. काय? वाव! या! ए, कविता 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 कविता. हे काय काय करतोयस? ए, अरे तुला ऑफिसला जायला लेट नाही होते का? अरे थांब थांब, मला चक्कर येते. अरे बस 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 बस. हे काय झालं? अरे चक्कर आल्यासारखं होतंय. ए, थांब थांब. हे पाणी घे. आता बरं वाटतंय? बरं, कुणाचा फोन होता आणि असं काय वेड्यासारखं नाचायला लागलास? अगं जोशाचा फोन होता. आज ऑफिसला सुट्टी. काय असं अचानक? हो, अगं आजच्या ऑफिसच्या सुट्टीवरून बराच वाद चालला होता. सुट्टी कन्फर्म नव्हतीच, पण फायनली झाली. सो दिस इज अ बोनस. शी बाबा, माझी उगाच गडबड झाली ना. मस्तपैकी निवांतपणे झोपले असते सकाळी. अगं असं काय करतेस? आताही आपण एन्जॉय करू शकतो की. अरे पण उगाच कामाची गडबड झाली ना सकाळी. असं काय? आज किती दिवसांनी असा निवांत दिवस मिळाला. बोनस समजून घरच्यांनी खुल्या. तो क्या ख्याल है? हो हो, बडा ही नाही ख्याल है. चले पोळी. पोळी. आई गं,
कित्येक दिवसातून का वर्षातून आपण इतक्या जवळ आलो. आपलं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा नुसतं अवती-भवती असायच्यास माझ्या. ऑफिसला सुद्धा लेट मार्क मिळायचा तुला तेव्हा. तू पण किती गोड दिसायचीस ना तेव्हा. म्हणजे मी आता गोड दिसत नाहीये. ते असं कसं सांगणार. काय करतोस? कुणीतरी येईल ना. आता यावेळेला इथं कोण तडमडते. आई बाबा. आई बाबा गावाला आणि आपण बोलवल्याशिवाय ते नाही येणार तेव्हा. थांब हा. हे बघ, आज अनायशी सुट्टी मिळाली ना, मग मला ठरवू दे काय करायचं ते. काय झालं. आज आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण ना तुझा स्वभाव बदलला ना तुझं प्रेम. तू तरी कुठे बदललेस. तुला दाखवलेल्या ओंजळभर स्वप्नांपैकी चिमुटभर स्वप्नही पूर्ण करू शकलो नाही. पण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखल्या क्षणाला चिमटीत पकडून बाजूला काढलंच की. पण काय सुख दिलं मी तुला. साधा आपलं स्वतःचं घरही नाही घेऊ शकत. असा नाउमेद का होतोयस. आपल्या नशिबात नाही असं समजायचं. असं समजायचं. आणखी काय करू शकतो एक मध्यमवर्गीय माणूस. महिने 2 महिने पेपरातले कुपन काढायचे, चिटकवायचे आणि लकी ड्रॉ आल्यावर 100 रुपयाचं भिंतीवरचं घड्याळ घेऊन यायचं आणि आपल्या नशिबाला दोष देत बसायचं. आपल्या नशिबात नव्हतंच. अगं म्हणे लॉटरी, कुपन अशी सगळी झटपट पैसे देणारी स्वप्न बघायची. स्वप्नच नाही. लाखात एखादा लखपती होतो आणि बाकीचे बसतात आपल्या स्वप्नांना दोष देत. होईल रे सगळं. तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, आज हक्काची सुट्टी मिळाली की नाही आपल्याला. चल तर मस्त पैकी एन्जॉय कर. पण मॅडम तुमचं ऑफिस. माझी पण सुट्टी फक्त तुझ्यासाठी. ह्याला पण आत्ताच यायचं होतं. गेली माझी सुट्टी पण आहे. इतकी अंदाज झालाय. आज काही थांबत नाही. ते कसं पडतोय बघ, तसा रागच करतोय माणसांवर. अरे तो कसला राग काढतोय. त्याचंच जोडी तिखट. येणे येणे पावसा म्हणायचं आणि त्याच्या लाईटच पाट्या बंद करायच्या आपण. मग तो कसा येणार. म्हणून जरासा रागवलाय, वैतागलाय. आजकाल कधी येतो आणि कधीही जातो. बेभरोसेचा झालाय. हो, अगदी माणसांसारखा. रस्त्यावर गटारीची चिकचिक करणारा पाऊस. छतावर टपोऱ्या फिरमांचा ठेका धरत मस्त पैकी नाचणारा पाऊस. नाही, उघड्यावरच्या संसारांना उद्ध्वस्त करणारा पाऊस. कोरड्या मनाच्या ओल्या आठवणी ताजा करणारा पाऊस. झाकलेल्या जखमांना उघड्या करणारा पाऊस. शेकडो मैलावरून धरतीत सामावून मातीला गुदगुल्या करणारा पाऊस. दिवस आणि आयुष्य अंधारून आणणारा पाऊस. गपरे, कसला तरी ती बोलतोस. आपण दोघे घरात पाहिलं मस्त कोसळणारा पाऊस. आणखी काय हवं. आणखी एक मस्त BMW. नाहीतर किमान एक छोटीशी कार घराबाहेर आणि बेडरूम मध्ये मस्त AC. अरे वा वा वा, क्या बात. काय चालवता तरी येते का BMW. हॅलो, ड्रायव्हिंग लायसन्स आहे माझ्याकडे. हो, अरे पण ड्रायव्हिंग लायसन्स असणं म्हणजे कार चालवता आली पाहिजे असं कुठे आहे. हे बघ, माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तजवीज केली आहे मी. म्हणजे कार नसली तरी लायसन्स आहे, पासपोर्ट पण काढून ठेवलाय आणि आपल्या नवीन घराला कोणतं
श्रीमंती आहे ना, श्रीमंती ही आपल्या मान्य आणि समजण्यावर अवलंबून असते. अगं मी वाचलंय कुठेतरी की आपण सतत श्रीमंतीची स्वप्न बघायची, सतत इमॅजिन करत राहायचं, म्हणजे आपण श्रीमंत. असं कल्पना करून ना कधी श्रीमंत नाही होत. हे खरंच वाचलंय मी. बघ काय नाव होतं त्या पुस्तकाचं? हा, थिंक अँड गो रिच, म्हणजे विचार करा आणि श्रीमंत व्हा. हो काय? पण अरे राजा, असं विचार करून पुस्तकात वाचून काहीही होत नाही. त्याला ना कष्ट करावे लागतात, कष्ट. म्हणजे मी कष्ट करत नाही, तू कष्ट करत नाही. आपण श्रीमंत व्हायचंच नाही का? श्रीमंतीची स्वप्न बघायचीच नाही? आणि आपण श्रीमंती उपभोगायचीच नाही का प्रत्यक्षात? मी असं म्हटलंय का? हे बघ राजा, ए बघ ना यार इकडे. बरं ठीक आहे, काय करायचंय बोल. काही नाही, जाऊ दे. तर आता सांग ना, मी विचारते ना. काय म्हणतोस मगाशी? ते इमॅजिन वगैरे करायचं काहीतरी. नको, तुला चेष्टा वाटते ना माझी? ओ ग माझे राजा, तुला चेष्टा? अरे तुझी चेष्टा तुझीच कर. सांग. ए सांग आता, नाहीतर मी चालले झोपायला. हे बघ, तू आता जास्त खाऊ खाऊ नका. ऐक गं, हे करूया. ऐक गं. काय झालं? हे पडलीस कशी? हे लागलं का तुला? अरे चेष्टा केली तुझी. बरं, गेला का राग साहेबांचा? बरं, सांग आता काय करायचंय? काही नाही, आपण एक छोटासा गेम खेळूया. गेम? कसला गेम? म्हणजे बघ, आपण आज असं स्वप्न बघायचं, असं इमॅजिन करायचं की आपण खूप श्रीमंत झालो आहोत. खूप खूप म्हणजे खूप श्रीमंत. बरं, मग त्याने काय होईल? दिवसाच्या सरतेशेवटी तुझ्यात काय बदल होतो ते बघ, आणि तूच सांग. ए, हा मला सगळा पोरकटपणा वाटतो. ए असं काय ग, मी सांगतो तसं ट्राय कर ना. अगं ट्राय तर करून बघ, मला खात्री आहे रिझल्ट पॉझिटिव्हच येतील. नाही येणार. लागली पैज? पैस? कशाची आणि का पण? त्याशिवाय तुला खात्री नाही पटणार ना. बरं ठीक आहे, लागली पैस. काय पैस लावतेस बोल. बघ, म्हणजे दिवसाच्या सरतेशेवटी तुला काहीच अनुभूती आली नाही, किंवा माझा गेम फसलाच, तर मी तुला सिनेमाला घेऊन जाईल. आता काय झालं? अरे पैस लावतो काय लावतोस? तमाने सिनेमाला घेऊन जाईल. म्हणजे काय? सिनेमाला खर्च नाही होत का? मल्टिप्लेक्सला घेऊन जाईल विथ पेप्सी आणि पॉपकॉर्न. क्या कळालंय? मला ना अजूनही मूर्खपणा वाटतोय, पण तू म्हणतोयस ना तर ठीक आहे. बोल, काय करायचंय? कोणत्या स्वप्नात जायचंय आपण? आपण असं स्वप्न बघायचं आज की आपण खूप श्रीमंत झालो. आपल्याकडे स्वतःचं घर आहे. हे घर नाही, स्वतःचा बंगला आहे, कार आहे. आणि आज तू आणि मी, आपण दोघं 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचंय. ए, तुम्ही आलेस हा? पर्स घेऊन थांब. हे कशाला? अरे पैसे नको का? सुट्टे पैसे. आणि ते रिक्षावाले ना. हो हो हो, सरकार विसरलात का आपण? आपण आता श्रीमंत झालो आहोत आणि आपल्याकडे स्वतःची कार आहे. आणि आज आपण आपल्या नवीन कारली जाणार आहोत. ही बघ, आपली नवीन कार. ओ माय गॉड, हे खरंच खूप छान आहे. ए, पण हा जरा लाल रंग ब्राईट वाटतो यार. हो, तुला आवडतो ना, म्हणून मागवले खास. तो चले. चला.
ये लगता है कि जहाँ काय सांगते पाणी येते यार खिडकी लावून घे एसी चालू आहे सॉरी स्कूटरवर फिरतानाचा पाऊस आणि कारच्या टपावर पडणारा पाऊस किती फरक आहे ते. पाऊस आहे ना कारच्या खिडकीतून नुसतं बाहेर बघण्यापेक्षा पावसात स्कूटरवर तुझ्यासोबत फिरण्याची मजा काही आवडत पाऊस स्कूटरवरचा पाऊस एकच रेनकोट दोघात घ्यायचं अर्ध तू अर्ध मी भिजायचं आणि जास्तच वाढला पाऊस तर कुठेतरी झाडाखाली थांबायचं खरपूस वाजलेल्या मक्याच्या कणसाची चव टपरीवरचा चहा पापड्यांवरून घरगळणारं पाणी गरम श्वासाने झोपावते ऊन. अंगावर काटा येऊस तोवर गारं गेलो आपण खोलीत त्या कमळातून घरी आल्यावर झिरपणाऱ्या पाण्याने फरशीवर काढलेली रांगोळी केस धुताना उमारलेली मिठी सगळं कसं स्वप्न बेधुंद मनोहर स्कूटरवरचा पाऊस तो ये लगता है कि जहाँ चला आलो हॉटेल थँक्यू सरकार 5 स्टार ब्ल्यू मून क्लब हे बघ तू इथे उभी राहा मी आलोच कुठे होतास तू तर चले चलो सरकार ऑर्डर स्टार्टस टोमॅटो सूप 1/2 1/2 आणि तोही टोमॅटो सूप अरे काय आहे थांब मी ऑर्डर करतो वेटर चिकन सूप विथ स्पॅगेटी आणि तंदुरी कबाब आज कित्येक दिवसातून आपण असे बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आले नाही हो आज कित्येक दिवसांनी तुला असं फ्रेश आणि आनंदी पाहिजे नाहीतर आपल्या टाइम टेबल मधून वेळ कुठे भेटतो हो ना ऑफिसमधून दमून घरी येतो कधी कधी उशीर झाला तर आपण जेवण सुद्धा नाही आणि बाहेर खायचं तर ते परवडत पण नाही हो हो हे तुझं असं असते बाबा अगं आता आपण स्वप्न बघतोय आपण श्रीमंत आहोत आणि जेव्हा श्रीमंतीचं स्वप्न बघत असतो तेव्हा जुन्या अक्षरांना दूर सारलं पाहिजे तरच आपण स्वप्न अनुभवू शकतो सुख स्वप्नातला सुख ट्राय कर वाह क्या बात आणि आईस्क्रीम म्हणजे काय फ्लेवर्स
फालतू आणि स्वस्तातली मागवतोय आईस्क्रीम. थांब वेटर, 2 मस्तानी विथ एक्स्ट्रा ड्रायफ्रुट्स. हे आईस्क्रीम मी बनवणार आहे. यम्मी. बिल किती झालं असेल रे? बिल 5,900 only. काय? 5,900 ओनली? अरे एवढ्यात ना आपलं महिन्याचं जेवण भागतं. मॅडम, हे 5 स्टार हॉटेल आहे. हे बघ, आपण कार्डनी पेमेंट करणार. अरे पण तू कार्डने बिल देतोस ना, मग मी 100 रुपये कशाला? टीप. 100 रुपये टिप. तुला वेळ लागलाय का? आणि तुला काय पगार कमी असेल का? हे तसं नाही. हा प्रश्न स्टेटसचा आहे, पगाराचा नाही. आणि पण पैसे असले म्हणून ते कसे उडवायचे? मग काय झालं? आता आपण श्रीमंत झालो आहोत. कळलं? स्टेटस सांभाळायला लागतं. राहू दे, चल. आणि आता आपण ना जुहूला कसं असतं बघ ना, आपण श्रीमंतीचं स्वप्न बघत असलो तरी आपल्यातला मध्यमवर्गीयपणा काही जात नाही. अरे तो आपल्या रक्तात स्वभावात भिनलेला असतो. असा कसा जाईल? ए, पण मजा आली नाही? थोड्या वेळासाठी ना मी पण विसरूनच गेले की आपण खरेखुरे श्रीमंत नाही होत ते. आली ना मजा. मी तेच सांगत होतो. आणि तू लेखक पण तेच सांगतो की आपण सतत त्याच विचारात राहिलं पाहिजे, तीच स्वप्न पाहिली पाहिजे. श्रीमंत आहोत, आपण श्रीमंतासारखं जगायचं. आणि मस्तपैकी शॉपिंग करू. शॉपिंग? आता शॉपिंग कशाला? अगं बोनस झाल्यावर शॉपिंग करू ना आपण. आणि नाहीतर पुढल्या महिन्यात फंडाचे पैसे येतील ना, तेव्हा शॉपिंग करू आपण. अरे मी विसरलोच होतो, आपण श्रीमंत आहोत नाही का? साहेब, तुम्ही श्रीमंत आहात. श्रीमंत. चले शॉपिंग. चलो. हा ड्रेस बघ. हा ड्रेस मस्त आहे ग. काय सेक्सी दिसशील तू या ड्रेस मध्ये. काहीतरी. हे पण खरंच छान आहे रे. कितीला असेल रे तो? 4,999. थांब थांब. 49,999. अरे पण तुम्ही लिहिलंय, तुला कुठे दिसतंय? ते काय टॅग आहे? बरं. सर्वात लोक कसं बघतो आपल्याकडे. चल पुढे जाऊ. बघू दे ना. घाबरायचं कशाला त्याला? तू विसरलास का? हा ड्रेस घेण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत सरकार. माझ्यापेक्षा तूच जास्त इन्व्हॉल्व झालेस या गेम मध्ये. म्हणजे काय? आम्ही स्त्रियांना असतंच पुढे अशा. एकदा का कशात गुंतलो ना. चालायचं. हे, हा ड्रेस बघ ना. किती मस्त आहे. हा ड्रेस? हा ड्रेस आहे? अगं ते तुम्ही डोक्याला काय गुंडाळतात ना? त्याला स्टोल म्हणतात. हा तेच ते. ते आहे ना ते? पण हा ड्रेस आहे. आजकालची स्टाईल आहे ती. वन पीस. हा ड्रेस घालणार तू? किती छोटा आहे तो. मग काय झालं? ते टीव्ही मध्ये बायका बघून म्हणत नाहीस हे असले ड्रेस तू कधी घालणार म्हणून? टीव्हीत बघायला ठीक आहे ग, पण प्रत्यक्षात कसं? प्रत्यक्षात पण चांगलं वाटतं, पण ते स्वतःच्या बायकोला नाही, दुसऱ्या मुलींना. नाही का? तुम्हा पुरुषाला ना गर्लफ्रेंड जीन्स आणि पॅक शॉर्ट्स करायचं? पॅक प्लीज. सरकार, हा घ्या तुमचा वन पीस. हे हात आहे. हे काय झालं? अशी तोंड पाडून का बसलीस? काही नाही रे. जास्त वेळ नाही जमता येत स्वप्नामध्ये. लगेच वास्तवात यायला होतं. ए, पण आपल्याला पिल्लू झालं
2 मजले गार्डन, 2 मजले मुलांना फक्त खेळायला आणि 2 मजल्याची बेडरूम. हा, एका बेडरूम मध्ये तू, एका बेडरूम मध्ये मी. हे बघ राजा, नुसत्या टॉवरने घर नाही आणि नुसत्या मजल्यानी श्रीमंती नाही चढ. तुझ्यासोबत हे 4 वर्षांचं छप्पर सुद्धा मला टॉवरचाच फील देते. आणि अंतरुणी जमीन, पांघरुणी आभाळ, फक्त तुझ्यासोबतच माझं घर बनतं. वा वा, तो हो जाए जश्न. ए कव्या, कव्या काय झालं? ए कव्या, कव्या काय झालं? ए, कव्या काय झालं कव्या? ए तुला उलटी होते का? मग उलटी सारखं होते का? ए मळमळते खरंच? ए कव्या, म्हणजे आपलं पिल्लू आहे ना? काय गुड न्यूज दिल्यास का? आपण आत्तापासूनच प्लॅनिंग करायचं. हे बघ, मी आत्ता जाऊन ते ब्रोशर घेऊन येतो कॉन्व्हेंट स्कूलचं. तिथं म्हणे 5 लाख रुपये डोनेशन आणि 1 लाख रुपये फी आहे विथ ऑल फॅसिलिटीज. आणि ना, आपण ना तिच्यासाठी वेगळी रूम ठेवायची. हा. सगळी खेळण्याने भरून टाकायची. हो. ते इंग्लिश मूव्ही मध्ये दाखवतात ना, लहान मुलांचं रूम अगदी तशाच. हो, आणि तिच्या रूम मध्ये ना सगळी टेडी बिअर भरायची, मोठी टेडी बिअर्स. आणि ना आपण कपडे ब्रँडेड घ्यायचा. हा. ते शुक्रवारच्या बाजारातले सेल मधले त्या कपड्यांना बरोबर नसतात. ते स्किनवर रॅशेस येतात. हो. या मॉलमध्ये लहान मुलांचे ना वेगळे कपडे मिळतात. त्या मोठ्या दुकानातून घ्यायचे. हो, आणि तिथे ते बॅटरीवर कार असतं बघ, ती कार घ्यायची आपण. आणि ना त्या दिवशी आपण टीव्हीवरती ऍड कोणती पाहिलेली आहे? की कोण नटी आणि तिने ना हा. गर्भसंस्काराचे क्लासेस सुरू केले. 1 लाख रुपये फी आहे म्हणे त्याची. आणि कसं आहे, आपण फक्त त्यांना एवढंच सांगायचं की आपल्या मुलाला किंवा मुलीला काय बनवायचं ते. बाकी सगळं तेच करतात. हो, आणि सगळ्या रूमला आपण एसी लावायची. अगं किती उकडते. हो ना. आणि ना आपली चप्पल की नाही 2 वर्षाची झाली ना की आपण तिला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला घालूया. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला 2 वर्षात? नाही घालत का? बरं ठीक आहे, मग प्ले स्कूलला घालू. हो, प्ले स्कूलला तर घालायचंच, पण थोडी मोठी झाली ना की आपण तिला पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलला टाकायचं. तिथे बॉलिवूडचे मोठ्या स्टारची मुलं शिकतात. नाही हं. मी नाही कुठल्या बोर्डिंग मध्ये घालणार. अरे कशाला लांब ठेवायचं तिला आपल्यापासून? अगं मग त्याशिवाय शिकणार कशी? इंग्लिश बोलता आलं पाहिजे. एक वेळ मराठी नाही आलं तरी चालेल, पण इंग्लिश कसं फाड बोलता आलं पाहिजे. आपण शिकलो काय एकदा झेपीच्या स्कूलमध्ये, पण तिला नाही हा, तिला कॉन्व्हेंट मध्येच घालायचं. मग झालं. एवढं शिकल्यावरती ती कशाला थांबते इकडे? ती जाईल तिकडे अमेरिका, जपान वगैरे. मग जाऊ दे ना. नाहीतरी काय ठेवलं या भारतात? लहान गटाच्या ऍडमिशनसाठी सुद्धा रात्र रांगा लावायला लागतात. त्यातही कोणत्या तरी आमदार खासदार यांचे वशिले लावायचे. बिल्डिंग फंड ह्याच्यासारखे गोंडस नावं देऊन फंड गोळा करायचे. आणि एवढं सगळं झालं की ऍडमिशन मिळाल्यावर वर्ल्ड कप मिळाल्यासारखं सेलिब्रेशन करायचं. आणि 3ऱ्या वर्षी तिला पळवायचं, नुसतं पळवायचं, आणि आपणही मागे पळायचं. आजकाल ग्रॅज्युएशनला विचारते कोण पुत्र, म्हणून पुन्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी पळायचं. एवढं करूनही नोकरीची हमी नाहीच. आणि नोकरी मिळाली तरी EMI वर फ्लॅट घेताना बिल्डर गंडवणार, सरकारी ऑफिसात जावं तर अधिकारी लाच मागणार. ते सगळी गर्दी, लोकलला गर्दी, ST ला गर्दी, सगळीकडे गर्दी. अगं कशी जगणार ती इथे? एक वेळ माणसांच्या गर्दीत नाही जगली चालेल, पण निदान माणसासाठी तरी जगेल. होईल रे सगळं. नको काळजी.
मिळाली होती. अहो पण कामाच्या गडबडीत जमलं नाही. अहो मी करतो ना जुळवाजुळव. मला फक्त 1 महिना द्या. अहो 1 महिना. साहेब, अहो साहेब ऐका ना साहेब. काय रे, कोणाचा फोन होता? अरे मी काय विचारतेय? हा, कोणाचा फोन होता? बँकेतून फोन होता. बँकेतून? हो, का? आपण तुझ्या गळ्यातलं गहाण टाकलं होतं ना, त्याचे पैसे नाही भरले. ना मुद्दल ना व्याज, म्हणून फोन होता. मग काय म्हणाले ते? लिलाव आहे सोमवारी. काय? काय म्हणालास? सोमवारी लिलाव आहे. माझ्या वस्तूंचा भर बाजारात लिलाव करणार ते? अगं, आपण पैसे नाही भरलेत ना त्यांचे, म्हणून लिलाव करून वसूल करणार ते. जाऊ दे ना, सोनंच आहे ते. नुसतं सोनं नाहीये ते. माझ्या भावना आहेत त्या. आणि माझ्या भावनांचा भर चौकात लिलाव होणार आणि माझा नवरा बनणारा तू, माझा लाईफ पार्टनर, इथे शल्यपणे निवाड करण्यापासून मला सांगतोस की जाऊ दे, निघू दे म्हणून. तू रडू नकोस. अगं मी खूप प्रयत्न केले, पण नाही भरू शकलो पैसे. मी भरू शकलो. जाऊया क्लिनिकला. आता कशासाठी? तुझ्या त्या स्वप्नाच्या दुनियेत रमले थोडा वेळ. माझा स्वभाव नाहीये रे असा स्वप्नात रमण्याचा. पण तुला वाटतं तुझी स्वप्न आहेत म्हणून म्हणून वेड्यासारखं खोटं खोटं श्रीमंत होण्याचा नाटक करत राहिले तुझ्यासोबत. थोड्या वेळासाठी ना मी पण आपली परिस्थिती विसरून गेले. खरोखर श्रीमंत आहोत असं वाटायला लागलं आपण. कसं आहे ना, ते म्हणतात ना, स्वप्न आहेत ना वाळूसारखी असतात. हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला ना की ती हळूहळू निसटून जातात. आणि सरते शेवटी पोटाला चिकटलेल्या वाळूचे कण आपल्या निसटलेल्या स्वप्नांची, आपल्या निसटलेल्या क्षणांची आणि आपल्या दरिद्रेपणाची आठवण करून दे. जाऊया. कारण नुसत्या स्वप्नांवर आयुष्य नाही घडत.
नाही आपल्याला. भविष्य शब्द तर दूरच राहिला. अरे साधं त्याचं हक्काचं आयुष्य आपण नाही देऊ शकत. काव्या 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 अगं, मुठीतून निसटून जाणारी स्वप्न सुद्धा आपलीच आहेत ना. काय फरक पडतो निसटून गेली तर. पण ती स्वप्न बघण्याची आपली इच्छा तर कोणी मारून देऊ शकत नाही ना. आताच कन्फर्म झालंय. तर जा गोळ्या घेऊन ये. तुझी हालत समजू शकतो, पण काय करू शकतो आपण. हो ना, काय करू शकतो आपण. जा गोळ्या घेऊन ये. परत उशीर नको. मी अमरला फोन करून विचारते. हॅलो हॅलो अमर. अरे कव्या प्रेग्नेंट आहे. नाही, आम्हाला मूल नकोय. अरे प्लॅनिंग फसलं थोडस. ॲबॉर्शनच्या गोळ्या मिळतील का विचारायसाठी फोन केला. नाही, कन्फर्म नकोय. हां, मोहन मेडिकल हो, बाजूलाच आहे. काय सांगू त्याला. तू फोन करतोस. ठीक आहे. हां, किती 350. ठीक आहे. होय. 350. हा हॅलो बाबा. हा नाही, आज सुट्टी आहे ना म्हणून घरीच होतो. हा कव्या आहे. हो, 1 मिनिट. हा बाबांचा फोन. हॅलो. हा बाबा, मी मस्त. हो, सगळं ठीक आहे. नाही बाबा, आज आम्हाला
मिळवताना सुद्धा किती झगडावं लागतं. अगं मग झगड ना, झगड. हे झगडणं, संघर्ष करणं, हेच तर आयुष्य आहे. हे आपलं आयुष्य आपल्याला जगावं लागतं, तेही स्वतःच्या जीवावर. कुणाला काही फरक पडत नाही. प्रत्येकाने स्वतःसाठी एक आयुष्य रेखीव पाहून ठेवलेलं आहे. पटतं रे मला तुझं. पण सांग ना, आपलं आयुष्य असं का होत नाही की एखादा दिवस, फक्त एखादा, आनंदाने, सुखाने, अगदी मनाची काहीच भीती नाही, काहीच टेन्शन नाही, सकाळी उठल्यापासून नुसते कुत्तारोड सुरू होते. दिवसभर पडायचं, थांबायचं नाही. आणि हे सगळं कशासाठी? तर आयुष्याच्या उतरणीच्या दिवसात काही क्षण निवांतपणाचे मिळावे म्हणून. ते कधी मिळतात का रे आपल्याला? मग का धावतोय आपण? का करतोय हे सगळं? कशासाठी? आयुष्यातले आता जगायचे रंग घालवून का पळतोय आपण त्या बिनरंगाच्या इंद्रधनू मागे? पदोपदी लाचार वाटतं रे जगताना. सांग ना, काय सरळ आहे आपल्या आयुष्यात? नवीन जीव जन्माला येतो, तीच काळजी घेऊ. डिलिव्हरी कुठे करायची? सरकारी की खाजगी? नॉर्मल का सिझेरियन? मग नंतर त्याचं संगोपन, त्याचं आजारपण, दवाखाना. दोघे पडणार पैसे कमवायला, मग पाळणं घर आलंच. 3 वर्षाचा झाला की शाळा सुरू, मग फी, डोनेशन, 17 लफडी. त्यानंतर कॉलेज, नोकरी, लग्न, हे सगळं आलंच हनुमानाच्या शेपटीसारखं. कष्टाने घासलेल्या, झिजलेल्या, फाटक्या आयुष्याला आपण स्वप्नाची ठिगळं लावतो रे. हाताला भोका पडतात, फाटतं आयुष्य शिवता शिवता. कसं शिवायचं सरकार आपलं फाटतं आयुष्य? कसं शिवायचं? या फाटक्या शिवलेल्या आयुष्याची मखमली चादर करायची आणि मस्त जगायचं. बोलायला खूप सोपं आहे रे, पण आता आपल्या होणाऱ्या बाळाचंच बघ. आपल्याला झेपत नाही म्हणून आपण नाही करायचं. काय? आपण अबॉर्शन नाही करायचं. अरे पण आता तेवढं- आज आपण काहीच शिकलो नाही का ग? आपला तो स्वप्नांचा खेळ, तो खेळ खूप काही शिकून गेला आपल्याला. आपल्याला स्वप्नात जगायला शिकवलं. थोडा वेळ का होईना, पण आपण गुंतलो की नाही त्यात? आपल्यासारखा सामान्य माणूस स्वप्नातच गुंततो. नुसता गुंतत नाही, तर त्याच्यावरच जगतो. लहानपणापासून आपण फक्त स्वप्नच बघतो आणि त्यामागे पळतो. काही स्वप्न पूर्णही होतात आणि काही दुरूनच हुलकावणी देऊन निघून जातात. अगं पण मग आपण स्वप्न बघायचं सोडून देतो का कधी?
सामान्य माणसं, दिसायला सामान्य पण आतून असामान्य, एकदम स्ट्रॉंग. किती अडचणी आल्या तरी जराही हलत नाही. या सामान्य माणसांमुळेच हे जग चालतं. अडचणी आल्या तर थोडासा घाबरेल, धडपडेल, पण उद्ध्वस्त नाही होणार. आपणही उद्ध्वस्त नाही व्हायचं. आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. आपण ॲबॉर्शन नाही करायचं. काय मी आहे तुझ्यासोबत. हो, आपण खूप मेहनत करू, आपण काटकसर करू, आपण नवीन नवीन मार्ग शोधू पैसे कमवायचे, पण घाबरून पळायचं नाही. हो, मी आहे तुझ्यासोबत. अहो सरकार तुमच्या जीवावरच तरी धाडस करतोय. तो क्या ख्याल है सरकार? एक नंबर. तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दोनों. नमस्कार. 30व्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातली ही आता नुकतीच एकांकिका सादर झाली, तेरे मेरे सपने. त्यातले कलाकार आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते सतीश सलागरे आपल्यासोबत आहेत. सर, एकांकिका पाहिली, काय प्रतिक्रिया द्याल? छान होती एकांकिका. दोघांचाही अभिनय उत्कृष्ट. बाकी परीक्षक आहेत ते देतीलच त्यांचा निकाल. पण मला ती एकांकिका गुंगवून ठेवणं हा जो एक म्हणतो का आपण, तो त्यातला महत्त्वाचा भाग होता की आल्यानंतर शेवटपर्यंत मी त्या एकांकिकेतच होतो. म्हणजे बाजूला काय होतं आहे हे जाणवत नव्हतं. सो तो म्हणतो की महत्त्वाचा भाग तो आहे की आपण त्या एकांकिकेत इन्वॉल्व आहोत की नाही. आणि ते जेव्हा होतं तेव्हा मी म्हणतो की सक्सेस आहे. नंबर मिळो न मिळो हा नंतरचा भाग आहे. पण आपण प्रेक्षकांना आपल्याला काय म्हणायचं आहे ते पोचतं आहे की नाही हा त्यातला महत्त्वाचा भाग आणि तो अशा आमच्यापर्यंत पोचला. धन्यवाद. सर, हा 30वा कलाक्रीडा महोत्सव आहे. म्हणजे जवळपास 3 दशकं हा कलाक्रीडा महोत्सव, 34 कला आणि 34 क्रीडा प्रकार. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता या मुलांना ज्या प्रकारे एक्सपोजर मिळते लहानपणापासून, अगदी बचपन से बचपन, म्हणजे वयवर्ष 6 ते 60 असा पूर्ण वयोगट आपण घेतोय, तर काय सांगाल? काय खरं तर आमच्या वेळेस फक्त एक स्टेज हे एवढंच होतं. आत्ताच्या मुलांना स्टेज तर आहे, चित्रपट माध्यम आहे, त्याच्यानंतर नवीन नवीन चॅनल्स ओपन झालेली आहेत. बरं, आता वेब सिरीज देखील झालेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्यांना निदान स्वतःचं एक आपण काय करू शकतो आणि काही नाही हे दाखवण्याकरता त्यांच्याकडे त्यांच्या हातात एक मोबाईल कॅमेरा हा जो आहे तो कॅमेरा कदाचित मी म्हणतो की त्यांना आपण काय करतो आणि आपण काय करू शकतो हे दाखवण्याकरता फार महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून आपली प्रगती कशी करता येईल त्याच्यावरती विचार करा. कारण त्या एका माध्यमातून तुम्हाला एवढं कळू शकतं की जर फिल्मच्या याच्यामध्ये जात असताना की आपण स्टेजवरती परफॉर्म करतो तेव्हा आपण कशा प्रकारे करतो आणि आपल्याला जेव्हा फिल्ममध्ये करायचं असतो तेव्हा आपण कशा प्रकारे करायचं. जर आपणच एखादा छान एक सेल्फी काढतो तेव्हा त्या वेगवेगळ्या अँगलमधनं आपण स्वतःला कसे पाहू शकतो. आता हे तुमच्याकडे, आमच्याकडे नव्हतं. आमच्या काळात तेव्हा काहीच नसल्यामुळे आम्ही स्वतःला एवढ्या अँगलनी स्वतःला बघू शकत नव्हतो. पण आज तुमच्याकडे ती संधी आहे, तुमच्याकडे मिळालेल्या नशिबाने. तर त्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती जेव्हा आपण हे करतो तेव्हा कशा प्रकारे आपण परफॉर्म करायचा, तो लाऊड वाटतोय का किंवा काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि दुसरं एक की आपण जसे संगीत ऐकतो, आम्हाला एकच हे होतं तेव्हा आमच्या सरांनी सांगितलं होतं की शास्त्रीय संगीत किंवा संगीत ऐका, त्याच्यातले आरोह अवरोह हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की जे आपण स्टेजवरती जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा त्याचा आरोह अवरोहाचा उपयोग करायचा असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्या भावना व्यक्त करू शकतो. ते व्यक्त होतंय की नाही हे आपल्याला स्वतःला कळतं आणि ती जेव्हा आपल्याला एक समज येते तेव्हा समजायचं की आपण त्या योग्य वाटेवरती आहोत आणि ती समज आपली जास्तीत जास्त प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करायचा. एवढं मी नक्की सांगेन. धन्यवाद. धन्यवाद सर. कलाकारांची बातचीत करूया. काय सांगशील तुझ्या पात्राविषयी? मी कैलास ठाकूर. पहिले सर्वात प्रथम मी
यंगस्टारचे अत्यंत आभार मानतो. मागची 30 वर्ष ही स्पर्धा चालू आहे आणि आपल्या वसईतल्या कलाकारांना इथून वाव मिळतोय. माझं सांगायचं तर मागच्या 30 वर्षातून फक्त 1 वर्ष मी इथे सहभागी होऊ शकलो नाही, कारण मी आउट ऑफ स्टेट होतो. आता वेगवेगळ्या प्रकारे इथे केलं काम मी. बालनाट्यापासून न्यू इंग्लिश स्कूल शाळेतून आम्ही बालनाट्य करायचो, तेव्हापासून इथे परफॉर्म करतोय. विलास देसाई सर होते आमचे, ज्यांनी आम्हाला स्टेजवर उभं राहायला शिकवलं. त्याच्यानंतर करत गेलो, कॉलेजपर्यंत गेलं आणि नंतर अचानक ट्विस्ट आला की मी ॲक्टिंग सोडून नंतर टेक्निकलमध्ये करावं लागलं. गेली 15 वर्ष झाली मी लाईट्स करतो आणि या स्पर्धेला मी लाईट्स करण्यासाठी नेहमी हजर असतो. कुठेही असलो तरी येतोच. कोणत्याही संस्थेने बोलवलं तरी त्यांची लाईट्स करतो. पण 15 वर्षानंतर आता मला असं वाटलं की मी अभिनेता पण आहे, तर एकदा ट्राय करूया पुन्हा. आणि आज 15 वर्षानंतर तुमच्या पुढे एकांकिका सादर केली. खूप वेगळा अनुभव होता. स्टेजवर उभं राहताना खूप टेन्शन आलं होतं. असं सगळ्यांना लाईट्स करताना सांगताना मला खूप सोपं वाटायचं की अरे काय करतोस, असं कर तसं कर, हे लाईट्स घे, इथून असा घे तसं घे. पण जेव्हा पुन्हा आता 15 वर्षांनी उभं राहिलो तेव्हा फार कठीण वाटलं. आता एकांकिकेबद्दल सांगायचं तर आमची एकांकिका सरळ साधी सोपी होती आणि प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल होती. आजच्या तरुण पिढीला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल त्या एकांकिकेत, हे मी नक्की सांगू शकतो. आणि प्रयत्न केला आमचे दिग्दर्शक दिनेश देवळेकर आणि लेखक इरफान मुजावर यांची फार त्याच्यात थोडीचा वाटा होता. दिनेश सर इथे नाही आहेत तरी मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांना आवडले असेल अशी अपेक्षा करतो. नक्कीच तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.